कसे आहात सगळे? आपल्या नवीन चॅनलवर आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. सर्वप्रथम तुम्हाला मी सांगेल की ही सत्य घटना आहे, जी मी आयुष्यात आलेल्या संकटांवर मी, माझे आई-वडील कसे सामोरं गेलो आणि आता आमची परिस्थिती काय आहे, मी हे तुम्हाला सविस्तरमध्ये सांगेल. प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही दिवस असतात की ते आपण कधीच विसरू नाही शकत. असेच काही दिवस माझ्या आयुष्यातील हिंमत येईल जी तुम्हाला तुमच्या जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी उपयोगी पडेल. सोलापूर जिल्ह्यातील एका छोट्या गावात जन्मलेली मुलगी अंजना, तिला 4 बहिणी आणि एक भाऊ, सगळ्यात लहान. वडील दुसऱ्यांच्या रानात सालाने म्हणजे एका ठराविक रकमेमध्ये वर्षासाठी जे असेल ते आणि सांगितलेले काम करत राहणे. आई घरातील काम करून शेळ्यांना शेतात घेऊन जात. अंजना अशा परिस्थितीतून लहानांची मोठी होत होती. गरिबी होती, पण मार्ग दोन, एक कष्ट आणि दुसरा शिक्षण. वडील नेहमी बोलत असत की काही दिवस असतात, जातील हे पण, म्हणून आलेली वेळ घालवत. वडिलांचा असणारा कष्टावर विश्वास आणि चिकाटी पाहून मी, माझ्या बहिणी मोठे होत होतो. प्रत्येक मुलीचे वडील हे प्रेरणा असते आणि मुले वडिलांच्या तळहातातील फोड, काळजाचा तुकडा. माझ्या वडिलांना सगळे तात्या बोलत, मी पण बोलत. वडिलांचा स्वभाव अतिशय साधा, भोळा आहे. कोणाबरोबर एकदाही भांडण नाही, कोणतेही व्यसन नाही. दिवस रात्र फक्त काम करत राहणे. कधी बोलत नव्हते, थकलोय. नेहमी कामासाठी तयार. कोणत्या परिस्थितीत हारले नाही. नेहमी दुःखाला सामोरे गेले आणि त्यांना करावंच लागायचं. दुसरे कोणी नव्हतं. आईला कामावरच्या मालकीनी त्यांच्या मुलीची कपडे देत. आम्ही ते आनंदाने घालत. माझे आजोबा, वडील 4-5 वर्षाचे असतानाच गेले होते, म्हणून वडिलांवर खूप लहान असतापासून जबाबदाऱ्या आल्या. आईला मिळेल ते काम वगैरे करून मदत करत होते. वडिलांना शाळेत जाता नाही आलं. माझे वडील अंगुठा बहादूर. कधी भाजी खायला नसेल तर भाकरी मिरची खात. ते कधी चहा पित नव्हते. रात्रीचे काही असेल तर त्याचा नाश्ता. वडील मुलगा आणि मुलगी यांच्यात भेदभाव करत नव्हते, पण वडील आणि आत्या हे दोघंच, म्हणून मुलगा पाहिजे बोलत सगळे. म्हणून 4 मुलीनंतर 2011 साली भाऊ झाला. वडील जिथे काम करत तिथल्या बायका आम्हाला राहिलेली भाजी, चपाती, कधी भात देत. आम्ही सगळे आवडीनं खात. कधी कधी वाट बघायचो. तसेच चपाती, पाणी आणि साखर पण खायचो. आमच्या घरी फक्त एक लाईट असायची. आम्ही सगळे घरासमोर मोकळ्या जागेत झोपायचो. मस्त आकाशातील तारे बघत, तर कोणी तुटणारे तारे बघत. कुडावर मातीच्या भिंती असायच्या. आई पांढरी माती घेऊन येत पांढरीवरून. त्याने ती त्या भिंतीला पोतारा देत. तसेच गाईच्या शेणाने घर सारवून घेत. आमच्या गावात 7 महादेवाचे मंदिर आहेत. सगळे श्रावण महिन्यात निरंकार उपवास करत.
तर कोणी कायमचं सोमवार धरतात मनापासून. माझे वडील, आई सोमवार, शनिवार, चतुर्थी, एकादशी धरत राशनचा माल मिळायचा. तसेच आमच्या गावात ढोल असायचे. आम्ही सगळे जायचो बैलगाडीमध्ये. चपातीचा मलिदा खायला मिळत. सगळे नाचत असे. पहिल्यापासून चालत आलेली परंपरा आमच्या गावातील. ज्यांना घरं आहेत ते दुसरा मजला काढत नाहीत. मी लहान असताना आई मला चपातीमधला गाभा देत. माझ्या वडिलांना मुलींना शिकवण्याची इच्छा होती, परंतु शाळा घराजवळ नव्हती, कारण आम्ही दुसऱ्यांच्या शेतात राहत होतो. शाळा लांब असल्याने मला माझ्या आजी आजोबा जवळ ठेवले. आजोबा दुसऱ्यांच्या शेतात लाकडे तोडण्यासाठी जात. आजीच्या इथे काळा चहा आणि त्यामध्ये मुरमुरे, तर कधी रात्रीचा राहिलेला भात, पांढरा भात एकच नंबर लागायचे. चहा पाव खाण्यात तर खूप भारी वाटायचं. आमची बाई भाकरीला तेल लावून आम्हाला खायला देत. बाकीच्या घटना आपण उद्याच्या भागात बघूया. ठीक आहे, धन्यवाद.